राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाचे औचित्य साधून पद्मभूषण वसंतदादा पाटील जिल्हा रुग्णालय येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शरीर जसं आजारी पडतं तसं मनही आजारी पडते। मनाचे आजार बरे करण्यासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील जिल्हा रुग्णालयात जनजागृती आणि मनाच्या आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले। गैरसमज दूर करण्यासाठी मानसिक आरोग्याबाबत समाजातील गैरसमज दूर करून रुग्णांना योग्य उपचार आणि समुपदेशन मिळावे या उद्देशानं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर शीतल शिंदे आणि डॉक्टर गजानन साकेकर यांनी स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। या आजाराबाबत समाजात असलेले गैरसमज, भीती आणि चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी त्यांनी रुग्ण आणि नातेवाईकांशी संवाद साधला। योग्य निदान आणि नियमित उपचारांमुळे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम उपस्थित होते। त्यांनी जिल्हा रुग्णालयातर्फे सुरू असलेल्या मानसिक आरोग्य सेवा, समुपदेशन सुविधा आणि उपचार योजनांची माहिती दिली। मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमास रुग्ण, नातेवाईक तसेच रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी डॉक्टर विक्रमसिंग कदम, जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली। आज जागतिक स्किझोफ्रेनिया डे आहे आणि त्याचं सेलिब्रेशन किंवा लोकांच्यामध्ये जागृती व्हावी त्याकरता आमच्या डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ जे आमचे जे काही कमिटी आहे आणि जे काही आमच्याकडे कामकाज चालतं त्यांच्या मार्फत आपण आज स्किझोफ्रेनिया डे आपण या ठिकाणी DIC बिल्डिंगमध्ये साजरा केला। या दिवसाचं महत्त्व समाजाच्या दृष्टीनं फार मोठं आहे, कारण स्किझोफ्रेनियाचे पेशंट वरून जरी चांगले दिसत असले तरी त्यांच्यामध्ये एक मानसिक आजार त्यांच्या डोक्यामध्ये घोळत असतो की जो भविष्यात धोकादायक ठरतो। उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर विनाकारण संशय येणे, चिडचिड होणे, अशा बऱ्याचशी लक्षणं स्किझोफ्रेनियामध्ये दिसतात की त्याला कोणतरी आपल्याविषयी बोलतंय किंवा मला कोणतरी येऊन मारणार आहे, अशा प्रकारचे संशय त्याच्या मनामध्ये येतात आणि हा वरून जरी छोटं आपल्याला लक्षण दिसत असली तरी भविष्यात त्याचा फार मोठा परिणाम त्या व्यक्तीवर होतो आणि ती व्यक्ती समाजातून बाजूला टाकली जाते। तर ह्या आजाराचं लोकांमध्ये हे माहिती व्हावी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि जे रुग्ण आपल्याकडे येत आहेत त्यांनी ट्रीटमेंटला नियमितपणे यावं, कारण आपल्याकडं नियमितपणे DIC बिल्डिंगमध्ये आपली जी ट्रीटमेंट सुरू असते, लोक येतात, आपण त्यांना ट्रीटमेंट देतो। आपली टीम भागात जाऊन उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन ट्रीटमेंट करत असते। तर माझं या निमित्ताने एवढं सांगणं आहे की वरकरणी हा जरी छोटा आजार दिसत असला तरी त्याची नियमित तपासणी करून घेणे, आपल्या जर सभोवताली अशी कोण व्यक्ती दिसल्या तर त्यांना ट्रीटमेंट खाली घेऊन येणे, त्यासाठी आमची जिल्ह्याची मानसिक आरोग्याची जी टीम आहे ती सदैव तयार असते आणि त्यांच्यावर एक चांगलं काम चाललंय। तरी मी सगळ्यांना आवाहन करेन की या दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी या आजाराबाबत जनजागृती करावी आणि आपल्या